तर ही अळंबीची भाजी आहे. ही आपल्या जंगलात भेटते कोकणामध्ये. अळंबी तर आज फर्स्ट टाईम आपण करतो. आणि भाकरी नाश्त्याला. तर बा किरण आणि मी नाश्ता करतोय. तर किरण आणि मी मस्त अळंबीची भाजी ट्राय करतोय. म्हणजे मी तर ट्राय करतो फर्स्ट टाईम. कोकणातली अळंबीची भाजी या छान आहे. मित्रांनो बघा, आभाळ मस्तपैकी साफ आहेत. पावसाचे ढग कुठेच नाही आहेत. आणि मध्येच क्लायमेट चेंज होते की इथे पाऊस आहे बघा. आणि हा आपल्या आजूबाजूचा परिसर. त्याच्यामध्ये काही आळूची पण आहेत पानं. आपण मुंबईला जाताना नेणार आहोत. आणि हे आपलं गावचं घर. समे मी तुम्हाला दाखवेन नंतर सीन. माझ्या जर्मन शेपर्डचं आहे एक आपल्याला कुत्रा. तर तिचं पण नाव सिमी आणि माझ्याकडे पण होती तिचं पण नाव सिम्मीच होतं. थोड्या वेळासाठी मला वाटलं माझीच सिमी आहे इथे. चला जाऊया. मित्रांनो हे बघा, या टेम्पोमध्ये 2 बैल आहेत आणि ते अशा भरपूर गाड्या आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रुपेश करतो. तुमचं स्वागत करतो देवगड चालमारी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आपण चिपळूणच्या पुढे नाथगाव इथे आलेलो आहोत. आणि आता आपण बघणार आहोत, जसं तुम्ही आत्ता बघितलं की बैलगाडी वगैरे आणि भरपूर असे इथे टेम्पो लागलेले आहेत. तर बैलगाडीची शर्यत आपण बघायला आलेलो आहोत. आणि किरण आहे आपल्याबरोबर. तर चला जाऊया. ही पण एक एन्जॉय करूया. बैलगाडीची शर्यत कधी आयुष्यात बघितली नव्हती. तर आज फर्स्ट टाईम आपण कोकणात आलेलो आहोत. म्हणजे कोकणात फर्स्ट टाईम नाही, पण आपण कोकणात फर्स्ट टाईम ही बैलगाडीची शर्यत बघणार आहोत. तर चला तर मग जाऊया. बैलबुचं होतील. हे बघा बैल बघा काय तगडे आहेत एकदम. समोरचा तर बघा शंकर 78-76 अरवली. ते गावातली सगळी मंडळी इथे आलेली आहेत शर्यत बघायला. तर मित्रांनो, कोकणातील शेतकऱ्यांचं जे आहे शेतीची कामं संपलेली आहेत आणि त्यांना काहीतरी विरंगुळा म्हणून हा खेळ इथे आपण बघायला आलेलो आहोत. तो आहे ती बैलगाडी शर्यत. तर बैलांची शर्यत, तर गाडी नाही आहे त्याला, बैलांची शर्यत आहे. आणि असं इकडे आपल्या बाजूला जे आहेत ते बैल दिसत आहेत अवतीभोवती. तर आपण चला बघायला जाऊया. हा थरारा करून मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत या मैदानात. तर चला हा थरारक अनुभवूया. इथे बघा महिला वर्गही या शर्यती बघायला आलेले आहेत. फक्त पुरुष मंडळी नाही, फक्त महिला पण आहेत. आणि लवकरच आपण आता मैदानात जाऊ. गर्दी बघा काय. चला आपण मस्तपैकी या वाळातून आपल्याला जायचं. आणि इथे बघा या बैलाला मस्त आंघोळ घातली होते. हे सगळे बैल शर्यतीत भाग घेणारे आहेत. ते बांधले की त्यांना. पुष्पा ग्रुपचं नेतृत्व करणारे कधीही व्यासपीठावर दिसले नाही, कधीही स्टेजवर दिसले नाही. आदरणीय नंदकुमार भिंगाडे म्हणजे आबा
आणि या आबांचे परमस्नेही आदरणीय इंदुलकर काका, आपणाला विनंती असेल प्लीज आपण स्टेजवर सन्मानासाठी यायचंय. या नांगरणी क्षेत्रातलं मोठं नाव आदरणीय सन्माननीय सुधीर शेठ सावर्डेकर, बळीराजा संघटनेचे खजिनदार, यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. बाबल्या दादाची आपण सन्मानासाठी पुढे यायचंय. सुट्टी मेकर एक चपळखिता म्हणून ज्यांचं नाव संबोधलं जातं, खऱ्या अर्थानं अनेक बैलजोडी मालकांना सुट्टीचा धडा रमवण्यासाठी किंवा सुट्टी करण्यासाठी मदतीचा हात देणारा आदरणीय बाबल्या दादा चिडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि चालू वर्षी मित्रांनो क्रिकेट तळपती बॅट पाऊस मजा करतोय. खऱ्या अर्थानं पाऊस असेल तेव्हाच हौस मोठी येते आणि पाऊस असला तरच ही स्पर्धा यशस्वी होताना आणि चांगली होताना आपण बघतो. आदरणीय इंदुलकर काका, आपणाला विनंती असेल प्लीज आपण सन्मानासाठी व्यासपीठावर यायचंय. या आबांचे जिवलग स्नेही जिवलग मित्र आदरणीय इंदुलकर काका यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अमोल दादांना विनंती असेल प्लीज आपण त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर आपापल्या लाख मोलाच्या दोऱ्या घेऊन उपस्थित असलेले सगळे शेतकरी बांधव, आपणा सर्वांचे सर्जा पुष्पा ग्रुप नांदगाव यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असं नियोजन झालेलं आहे. काही क्षणात या स्पर्धेच्या चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत. तत्पूर्वी ज्या गावातल्या जोड्या आहेत त्यांचा सन्मान होतोय. नवनवीन ड्रायव्हरांचा, सगळ्या जुन्या ड्रायव्हरांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. जसे जसे अजून ड्रायव्हर इथे येतील तसं तसं त्यांचा सन्मान सुद्धा केला जाणार आहे. नामांकित ड्रायव्हर रामू होमणे या ठिकाणी उपस्थित होतात. मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करा. आता आवा नाही राहिला, आता फक्त यवा आणि जावा एवढाच राहिला. सगळा आपलाच कोकण असा या ठिकाणी आपण पाहतोय. ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. नांदगाव गावचे गावकरी आदरणीय तुकारामजी जोशी, त्याचप्रमाणे मानकरी किसनदादा पोटे, आदरणीय मधुकरजी कदम मानकरी, त्याचबरोबर आदरणीय भिल्लारी शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय नाना ठोंबरे मानकरी, त्याचबरोबर संदेश दादा भुवड, आदरणीय बापू शेठ यादव, आदरणीय राजाभाऊ गुरव याला आडवा घातली नोटते. थांबवा त्या जोड्या सगळ्या. सुंदर नजारा आहे या ठिकाणी. या गावामध्ये एकापेक्षा एक जोडे निश्चितच या जोड्यांचं कौशल्य दाखवण्याचं काम नांदगावच्या वतीने केलं जात आहे. अतिशय आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य, अतिशय चांगला आहे. आपण किंजळकर, आपण या ठिकाणी या, आपला सन्मान केला जाणार आहे. अमोल किंजळकर दादा यावरती आयोजक आपण अमोल किंजळकर यांना मायेचा आपला जो फेटा आहे तो बांधा. अमोल दादा किंजळकर आणि संजय पुष्पा ग्रुपचं थोडंसं वेगळं नातं आहे आणि त्याचीच कुंपण या ठिकाणी या स्टेजवरती केलं जाते. अमोल दादा कदमांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याला ताबडतोब लॉट्स आपण गावठी गटाचा या ठिकाणी सुरू करतोय. गावठी गटवाल्यांना विनंती असेल समोरची जागा मोकळी करून द्या. ड्रायव्हर साहिल बने, आपण आबांच्या घरात तिकडे जेवत होतात त्यामुळे आपल्याला मागासपासून अनाउन्स झालं होतं. आपण पुढे या आणि आपला सन्मान घ्या. ड्रायव्हर साहिल बने, शेंबवणेवाला. 70 ते 80 जोड्या एका लाईनीत नांगरणी करायच्या. पूर्ण शेताची मशागत व्हायची आणि मग संबंधी जोडी सुटली. अतिशय सुंदर पहिली जोडी करतानावर गेला. करतान झाला. एवढे जोरात वाढ 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 गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. आला का आला का शेवटच्या टप्प्यात आला. काय झालं, कुठं घुसमाटला, कल्प कुठं राहिला, लांब बराच लांब राहिला. हॅलो हॅलो जोडी येते. अर्ध्यात या ठिकाणी डाव्या बाजूला पळायला येतो तो दादा मारकर यांचा लाडका सोने आणि आजचा ज्यांचा पैरा झालाय ते आमचे संदीप खापरे यांचा बंटी. बघूया उजव्या बाजूला बंटी आणि डाव्या बाजूला सोन्या. पुन्हा एकदा शेंबवणेतला ड्रायव्हर साहिल बने, शेंबवणेवाला अतिशय तरबेज ड्रायव्हर म्हणून या क्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे असा हा ड्रायव्हर. कार्यकर्ते तुम्ही पुढे आले, पाचशे किती पुढे आले बघा. हे बाहेरून शिट्ट्या मारायचं नाही.
हो जरा पायरी मोकळी ठेवा तिथं पाहुण्यांना यायला स्टेजची पायरी मोकळी ठेवा. चला खाली वा सगळे वा खाली पायरीवर कोणी थांबू नका. अरे स्टेज घातलेला संदेश ना सारखा म्हणतोय काय रे हा वरती गोंगाटा सगळा. या ठिकाणी चला दुसरी जोडी अतिशय तरबेज धावणारी जोडी सोन्या वळला ना. हा जोडी पास चला साई घे बाहेर चला. दुसरी जोडी सुद्धा बाद गावठीमध्ये आणि घाटीमध्ये पुन्हा बक्षिसाची वाढ होतीये. आज बक्षीस जाते दानशूर व्यक्तिमत्व बरीचशी या ठिकाणी दाखल होत आहे. यामध्ये मला वाटतं सचिन शेटवारे पुन्हा एकदा दोन्ही गटाला 1,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आतापर्यंत मला वाटतं गावठी गटामध्ये 16 बक्षिसं झाली होती बरोबर ना. 17व्या क्रमांकाचं बक्षीस आदरणीय सचिन शेटवारे हे गावठी गटासाठी असणार आहे आणि घाटी गटासाठी सुद्धा त्यांच्याकडून 1,000 रुपयाचं डावीकडे देवाने उजवीकडे सोन्या पळते. सुंदर अशी जोडी पळाली. काही देवगडकर जोडीच्या मागणी पळते. परतानावर गेला परतान झाला. आला बघा आला शेवटच्या टप्प्याकडे आला. भाई देवगडकर शिरवली आला. सुंदर जे आपले गाववाल्यांचे इथे स्टॉल्स लागलेले आहेत जसे मका आहे, चहा आहे, वडापाव आहे आणि हे सगळं अशा शर्यती जेव्हा घडतात प्रत्येक गावोगावी तर तिकडच्या उद्योजकांना जे आहे ते प्राधान्य मिळतं आणि थोडा त्यांचा उद्योगही होतो. बरोबर पाऊस तो बऱ्यापैकी आहे. चला जाऊया आपण आपल्या गाडीजवळ. ते मालक आहे. तर मित्रांनो आपण बघितलं ही शर्यत बैलांची शर्यती कशी असते आपल्या कोकणात. तर प्रत्येक 60 जोड्या होतात. त्यांना 60 जोड्यांना ते नंबर दिलेले 60पर्यंत आणि प्रत्येक एक जोडी पुढे बोलवून जी आहे ती तर कमी वेळात जी जोडी जी आहे पूर्ण करेल ती रिंग तर त्याचा नंबर येईल आणि नंतर मग जे जिंकलेले आहेत त्यांचे मग पुन्हा एक फायनल होईल. फायनल नाही जे कमी सेकंदात येतो त्याचा पहिलाच नंबर का. हो ओके. तर असं काहीसं आहे इकडच्या स्पर्धेचं नियोजन. तर आपण ही बघितली तर तुम्हाला कशी वाटली ही कोकणातली शेतकऱ्यांची स्पर्धा तर हे अवश्य मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण इथेच थांबतो आणि जातो आपण आपल्या गाडीकडे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.